चला तर मैत्रिणींनो, आज आपण पाहूया गुळाची लापशी। आपण पाण्यामध्ये हा अशा पद्धतीने थोडासा गुळ टाकलेला आहे। हे पहा मैत्रिणींनो, गुळ याच्यामध्ये हा पूर्णपणे विरघळून आपण घेणार आहोत आणि या पद्धतीने आपण करणार आहोत गुळाची लापशी। अद्विताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। तर या पद्धतीने आपण करणार आहोत गुळाची लापशी। ज्यामध्ये मैत्रिणींनो, हा गुळ हा छान प्रकारे ह्याच्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे। या आपल्या लापशीमध्ये हे आपण या पद्धतीने हे पाणी काढून घेणार आहोत। यामध्ये आपण रव्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा आपण यामध्ये वापर करणार आहोत। गव्हाच्या पिठाची गुळाची लापशी आपण यामध्ये करत आहोत। तर यासाठी हे पीठ आधी छानपैकी कोरडे आपण भाजून घेऊया। जोपर्यंत ह्याचा रंग हा लालसर होत नाही तोपर्यंत आपण छानपैकी याला भाजून घेऊयात। मैत्रिणींनो, आपण गुळाचा वापर करून आणि गव्हाच्या पिठाची आपण इथे लापशी करत आहोत। यामध्ये आपण खूप कमी प्रमाणामध्ये तुपाचा वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीने आता आपण हे बघा मैत्रिणी, ह्याचा रंग कसा बदललेला आहे। अगदी गुलाबी रंग या पिठाचा झालेला आहे। छानपैकी याचा सुगंध सुद्धा सुटलेला आहे। छानपैकी भाजलेला आहे, गुलाबी रंगावर भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गुळ विरघळून घेतलेलं अशा प्रकारचं उकळतं पाणी आपण याच्यामध्ये टाकत आहोत आणि याचबरोबर आपण याच्यामध्ये थोडेसे मनुके टाकत आहोत। त्याचबरोबर यामध्ये आपण टाकत आहोत या पद्धतीने हे गुळाचं पाणी टाकत आहोत। या पद्धतीने आपण उकळलेलं पाणी याच्यामध्ये टाकून घेत आहोत आणि छानपैकी ह्याला हलवत राहायचं की जेणेकरून याच्यामधल्या गाठी ह्या पूर्णपणे ह्या कमी झाल्या पाहिजेत। थोडाफार गाठी ह्याच्यामध्ये राहतात, पण आपण काय करायचं, छानपैकी ह्याला या पद्धतीने हलवायचं की जेणेकरून ह्याच्या गाठी पूर्णपणे नाहीशा होतील किंवा ह्या गाठी फोडल्या जातील। या पद्धतीने आपण हा गव्हाच्या पिठाचा गुळ घालून तयार केलेली लापशी आपण इथं पाहत आहोत। या पद्धतीने याच्या सर्व गाठी आपण मोडून घेत आहोत। यामध्ये आपण टाकत आहोत हे विलायचीची पूड टाकून घेतोय आपण। त्याचबरोबर याच्यामध्ये बारीक केलेले बदाम आणि काजू, यामध्ये आपण अजिबात रव्याचा वापर केला नाही। पूर्णपणे आपण यामध्ये गव्हाच्या पिठाचाच वापर केलेला आहे। अशा पद्धतीने ही झाली आपली लापशी तयार। चला तर मैत्रिणींनो, गरम गरम ही आपण लापशी खाऊया। या पद्धतीने ही लापशी केली जाते। चला मैत्रिणींनो, गरम गरम आपण लापशी खाऊया आणि घरच्या मंडळींना सुद्धा खुश करूया। थँक्यू।